स्मार्ट गृहिणींसाठी लक्षात ठेवण्यासारख्या किचन टिप्स. रवा साठवायचा असेल तर तो चाळून निवडून व्यवस्थित भाजून ठेवावा, यामुळे अळ्या होत नाहीत. गवती चहा उरल्यास वाळवून पुन्हा वापरावीत. साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाही. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा. अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही किंवा 1 चमचा लिंबाचा रस मिसळले तर भाजी चिकट होत नाही. वांग, दुधी, बटाटा, रताळं अथवा कोणतीही फळभाजी भाजण्याआधी त्याला तेलाचा हात लावून काठ्याने छेद करावे. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. भाजीसाठी किंवा इतर कामासाठी गरम पाणी करताना पातेल्यावर झाकण ठेवावे, म्हणजे पाणी लवकर तापते आणि गॅसही वाचतो. कोशिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान होईल. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. जेव्हाही आपण गॅस शेगडी साफ करतो त्यावेळी गॅस सहजासहजी सरकवता येत नाही. रिकाम्या पाण्याच्या बॉटलचे झाकण काढून गॅस शेगडीच्या स्टँडखाली लावावे, त्यामुळे गॅस सहज सरकवता येते. पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात शिजवून लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. केव्हाही हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात. किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका. त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणिक मळताना करा. नेहमी फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा किंवा लिंबाचे लहान लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल. तर मग या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.